नमस्कार, मी नरेश कुलकर्णी. सर्वप्रथम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बघा, मॅथच्या सिरीजमध्ये आपण काळ, वेग, अंतर हा टॉपिक अभ्यासत आहोत. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बेसिकवाले उदाहरणं टाकलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे एक्झाम्पल घेणार आहोत. तर ज्यांनी कोणी मागचा व्हिडिओ बघितला नसेल, सर्वप्रथम तो व्हिडिओ त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन बघा. चॅनलवरती प्लेलिस्ट म्हणून कम्प्लीट मॅथ सिरीज असं नाव येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भाग 1, भाग 2, भाग 3 असे चॅप्टर वाईज व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला बघायलाही सोपं जाईल. तर या व्हिडिओमध्ये आपण थोडेसे ॲडव्हान्स लेवल या टाईपचे प्रश्न बघणार आहोत. एकदा लवकर आणि एकदा उशिरा किंवा दोन्ही वेळेस उशिरा पोहोचल्याच्या नंतर आपल्याला वेळेतला फरक कसा घ्यायचा आहे हे आपण इथं आज अभ्यासणार आहोत. तर जास्त न वेळ घेता आपण प्रश्नाकडे जाऊ. बघा, असा प्रश्न आहे, एक व्यक्ती आपल्या घरातून 3 किलोमीटर प्रति तास या वेगाने ऑफिसला निघतो. तर तो निर्धारित वेळेच्या 5 मिनिटे उशिरा पोहोचतो. म्हणजे त्याला जेव्हा पोहोचायचं असेल त्याच्या 5 मिनिट तो उशिरा जातो. आणि जर त्याने त्याची स्पीड, आता पहिले 3 किलोमीटर होती, आता जर त्यांनी 4 किलोमीटर स्पीड म्हणजेच 1 किलोमीटरनं जर वाढवली, वेग केल्यास निर्धारित वेळेच्या 5 मिनिट अगोदर जातो. म्हणजे इथं 5 मिनिट उशिरा जातो प्रश्न असा म्हणतोय आणि इथं 5 मिनिट अगोदर जातोय. तर आपल्याला सांगायचंय घरापासून ते ऑफिसचे अंतर किती. तर चला आपण बघू. बघा, पहिल्यांदा एक व्यक्ती आपल्या घरातून निघालाय आणि त्याची स्पीड आहे 3 किलोमीटर प्रति तास. 3 किलोमीटर प्रति तास आहे, ठीक आहे. नंतर त्याला ऑफिसला जायला 5 मिनिट उशिरा झाला. मग दुसऱ्या दिवशी त्यानं असा विचार केला की चला आपण आपली स्पीड थोडीशी वाढवू, कारण की ऑफिसला जायला उशीर झाला. तर त्यामुळं त्यांना आपली प्रति तास 1 किलोमीटरनं स्पीड वाढवली. म्हणजेच त्यांना आता 4 किलोमीटर प्रति तास अशी स्पीड आपली ठेवली. तर तो 5 मिनिट अगोदर गेला. आता बघा, याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपल्याला डायरेक्ट आन्सर हे म्हणजे जे फरक होता वेळेचा ते आपल्याला गिवन होता, दिलेला होता एक्झाम्पल मध्ये. याच्यामध्ये आपल्याला हाईड करून दिलेला आहे. तर चला आपण काही टेन्शन घेऊ नका. बघा, जेव्हा तो 3 किलोमीटर प्रति तास गेला तेव्हा 5 मिनिट उशिरा पोहोचतो. याचा अर्थ 5 मिनिट लेट पोहोचलाय. त्याच्यानंतर आपण इथं लिहून घेऊ एका साईडला. बघा, 5 मिनिट लेट पोहोचलाय आणि जेव्हा 4 किलोमीटरच्या स्पीडने गेलाय तर तो 5 मिनिट अगोदर पोहोचलाय म्हणून +5 केले आपण, लेट पोहोचला म्हणून -5 केले, ठीक आहे. अंतर किती आहे ना, तर आपल्याला माहिती आहे ना, प्रश्नाला माहिती आहे. तर आपण अंतर याचा काय घेत असतो, लसावी. आपण लसावी जर घेतला तर 12 लसावी, 4 चा फळा 4 त्रिक 12. याचा अर्थ आपण ते अंतर मानलेले 12 किलोमीटर. किती किलोमीटर मानलेले, 12 किलोमीटर. बघा, जर हा प्रति तास 3 किलोमीटर जात असेल तर 12 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी याला एकूण 4 तास लागतील. किती तास लागतील, 4 तास लागतील, कारण की 3 चोक 12. आणि हा 4च्या स्पीडनं जात असेल तर प्रति तास 1 तासात 4 जाते, तर 12 किलोमीटर जायला याला एकूण तास लागतील, 3 तास लागतील. जर तुम्ही बघितलं इथं, तर इथं जे फरक आलेला आहे आपला हा 1 तासाचा आलेला आहे. 1 तासाचा फरक आलेला आहे. याचाच अर्थ 60 मिनिट आपण लिहू शकतो. 60 मिनिट, 60 मिनिटाचा फरक आहे. पण इथं प्रश्न असा म्हणतोय की इथं 5 मिनिट हा उशिरा पोहोचतोय आणि इथं 5 मिनिट लवकर पोहोचतोय. जर मी कालच्याही लेक्चरमध्ये सांगितलं होतं, आपण जे मॅथ मध्ये करत असतो त्याच्या ऑपोजिट असते. जर आपण मॅथ मध्ये बघा, 1 वजा असेल आणि 1 प्लस असेल तर आपण याची नेहमी वजाबाकी करतो. पण इथं एक्झॅक्ट उलट करायचंय. 5 मिनिट अगोदर आणि 5 मिनिट लेट झालं तर याची बेरीज करा. याचा अर्थ फरक येईल तुमचा 10 मिनिटाचा. किती मिनिटाचा, 10 मिनिट. थोडं अजून एकदा तुम्हाला समजून सांगतो, म्हणजे घड्याळ काढून समजून सांगतो की हा फरक कशामुळे असा येतो. बघा, जर कुठली एखादी सेंटरची बाउंड्री जर असेल, मग ती रेषा घ्या तुमची किंवा घडी घ्या. घडीची बाउंड्री ही 12 आहे. 12च्या नंतर एकच वाजणार आहे. 13, 14, 15, 16 असे तुमचे कंटिन्युअस होणार नाहीये. त्याच्यामुळं बाउंड्री असल्यामुळं जर 1 मायनस आणि 1 प्लस असेल तर याची नेहमी आपल्याला बेरीज करायची. इथं तुम्हाला समजून सांगतो. बघा, ही घडी आहे 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता बघा, एका माणसाला 12 वाजता कंप्लीट जायचं होतं ऑफिसला, पण तो 5 मिनिटं लेट गेला. याचा अर्थ 12 वाजून तो 5 मिनिटाला गेला, ठीक आहे. दुसऱ्या वेळेस त्यानं स्पीड कमी केली आहे आणि तो 5 मिनिटं अगोदर गेला. तर तो आता कितीला गेलाय, 12 वाजायला, म्हणजेच 5 मिनिटं कमी असताना गेला. आता हा मिनिट काटा आहे तुमचा आणि हा मिनिट काटा आहे.
तुम्ही जर बघितलं या मिनिट काट्यामध्ये आणि या मिनिट काट्यामध्ये 10चा फरक गॅप आहे बघा. बघा इथून इथं जायला 5 मिनिटं आणि इथून इथं जायला 5 मिनिटं. याचा अर्थ 5 मिनिटं लवकर आणि 5 मिनिटं जर लेट पोहोचला तर याचा अर्थ तुम्हाला काय करायचंय, तो एक वजा आणि एक प्लस असेल तर नेहमी याची बेरीज करायची. म्हणजेच आपल्या गणितामध्ये जे आपण क्रिया करतो, गणितीय क्रिया, त्याच्या उलट करायची आहे. जर दोन्ही वजा वजा जर असतील तर आपण गणितामध्ये बेरीज करत असतो, तर इथं आपल्याला वजाबाकी करायची. दोन्ही प्लस प्लस असतील तर इथं आपल्याला वजाबाकी करायची. कन्फ्यूज होऊ नका. बघा काही उदाहरणं सोडवल्याच्या नंतर आपल्याला समजेल. इथं आलं आपलं 60 मिनिटे, पण प्रश्नाचा ऍक्च्युअल गॅप आहे जे निघलेला आहे आपला 10 मिनिटे. तर आपल्याला याच्यासोबत लावायचं आहे. तर 1/6 न जर याला गुणलं तर 6 1 6 10. नसल कळत तर हे 10 मिनिट जे आहे हे 10 मिनिट वर ठेवा, हे वरचे खाली ठेवा, तर आपलं निघाल 1/6. तसंच आपलं जे अंतर आहे हे 12 किलोमीटर नसून याच्या 1/6 म्हणजेच किती किलोमीटर असेल तर 2 किलोमीटर असेल. किती किलोमीटर? 6 1 6 6 2 12. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 2 किलोमीटर. म्हणजेच घरापासून ते त्याच्या ऑफिस पर्यंतचं जे अंतर आहे ते किती असेल? 2 किलोमीटर. चला आपण नेक्स्ट प्रश्न घेऊ. बघा सेम टाईपचा प्रश्न आहे. तो 2.5 किलोमीटर प्रति तास वेगाने गेलास निर्धारित वेळेत 6 मिनिटे उशिरा पोहोचतो. त्यांनी स्पीड वाढवली 1 तासानं 3.5 किलोमीटर केली, तर निर्धारित वेळेत परत 6 मिनिटे तो अगोदर पोहोचतो. तर घरापासून त्या ऑफिस पर्यंतचे अंतर किती हे आपल्याला सांगायचंय. तर चला आपण सांगू. बघा थोडस आपण फास्ट घेऊ आता. बघा प्रश्नासोबत सोबत जा. याचे पर्याय जे असतील ते पर्याय थोडेसे आपल्याला चेंज करावे लागतील. बघा पर्याय तुमचे 17.5 किलोमीटर, 1.75 किलोमीटर, 10 किलोमीटर, 7 किलोमीटर. चला फास्ट. बघा पहिल्यांदी त्यानं जी स्पीड केलेली आहे 2.5 किलोमीटर प्रति तासची आहे आणि ही स्पीड जेव्हा ठेवलेली आहे तर प्रश्न असा म्हणतोय की 6 मिनिटं लेट पोहोचतोय. 6 मिनिटं लेट म्हणजे मी वजाचं चिन्ह दिले. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पीड जेव्हा 3.5 केली आहे किलोमीटर तर प्रति तास केली आहे तेव्हा 6 मिनिटं अगोदर पोहोचतोय म्हणजे प्लस केलेलं आहे मी. तर आता इथं जर गॅप बघायचा तर बघा हे आपण गणितीय क्रियामध्ये याची वजाबाकी करतो, पण इथं आपल्याला जर एक वजा आणि एक प्लस असेल तर याची बेरीज करायची, उलट करायचे. तर इथं 12 मिनिटाचा फरक पडणार आहे. किती मिनिटाचा पडणार आहे? 12 मिनिटाचा. चला अंतर काय आपल्याला माहित नाही. आपण या दोघांचा लसावी घेतो. लसावी घेण्यासाठी आपल्याला माहित आहे हे जरी लसावी घेण्यासाठी आपल्याला माहित आहे की आता हे पॉइंट आहे, तर पॉइंटचा एवढा विचार करू नका. डायरेक्ट याचा लसावी काढा. कसा काढतो बघा 25 आणि 35चा लसावी काढा. जर पाहिला आपण तर 5 न भाग जाते. 5 5 25, 5 7 35. जर 5 7 35 तर 35 हे तर 35 येणार. 35 गुणिले 5 करा. 35 गुणिले 5 केले तर 5 5 25, हातच्याले 2, 5 3 15 आणि 1 17. तर 17.5 म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 175 आलाय. तर इथं एक एक सोडून पॉइंट आहे. तर लसावी आपण शिकलेलो आहे. जर तुम्हाला लसावी पॉइंटचा लसावी जर बघायचा असेल तर आपला व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे. तर याचं उत्तर येईल 17.5. जर तुम्ही इथं बघितलं तर बघा 25 जर आपण याला भाग दिला तर कितीचा भाग जाईल? तर 7 5 35 आणि 7 2 14. 7 तास लागतील. इथं 7 तास लागतील. आणि इथं पाहिलं आपण तर 5 तास लागतील. किती तास लागतील? 5 तास लागतील. 5 5 25, 5 3 15, 5 तास लागतील. किती तास लागतील? 5 तास लागतील. बरं याच्या लागली तुम्हाला 7 तास. 7 5 35 ला 5, 7 2 14, 3 17. तर 7 तास आणि 5 तास. इथला जर तुम्ही गॅप बघितला तर हा गॅप तुमचा आलेला आहे 2 तासाचा. म्हणजेच किती? आता हे मिनिट असल्यामुळे 12 फरक 12 मिनिटाचा आल्यामुळे याला आपल्याला मिनिट करावं लागेल. तर 2 तास म्हणजे किती? 120 मिनिटे. किती मिनिटे? 120 मिनिटे. पण ऍक्च्युअल जे आपल्याला दिलेलं आहे ते प्रश्न म्हणतंय की 12 मिनिटे आहे वेळ. तर इथं 12 मिनिटासोबत लावायचंय. खालची व्हॅल्यू कुठे घेतो आपण सांगा? वर घेतो. वरची व्हॅल्यू कुठे घेतो आपण? खाली घेतो. 12 1 12 आणि 12 1 12. तर 110 म्हणजे 17.5 ला आपल्याला 110 म्हणजे 10 ने भागावं लागेल. बघा सिंपल आहे. इथं जर आपल्याला याला बॅलन्स करायचा असेल तर इकडे म्हणजे इकडे एक पॉइंट नंतर काहीच नाही अंक. इथं पाहिलं तर वर आहे.
जिथं कमी असेल तिथं आपण एक शून्य देतो, खाली आपण जर एक शून्य दिला तर एक पॉईंट कॅन्सल होईल. आणि आता हे सोडवणं आपल्यासाठी काही अवघड नाहीये. खाली किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत. आपल्याकडे अंक 3 आहेत, तर 2 शून्य सोडून उजवीकडे 2 शून्य, 2 जर असतील शून्य तर 2 अंक आपण उजवीकडे सोडतो, 3 शून्य असले तर 3 अंक आपण उजवीकडे सोडत असतो. तर हे झालं तुमचं फायनल उत्तर. याचा अर्थ 1.75 किलोमीटर हे त्याचं अंतर असेल. तर आता अजून एक प्रश्न आपण लगेचच्या लगेच घेऊ बघा, थोडा वेगळा घेऊ. आता आपण इथं आपण 40 किलोमीटर करू. 40 किलोमीटर या वेगाने गेल्यास तो निर्धारित वेळेच्या 6 मिनिटे, इथं आपण घेऊ 11 मिनिटे उशिरा पोहोचतो. आणि जर 50 किलोमीटर वेगाने गेलास, 50 किलोमीटर वेगाने गेल्यास तो निर्धारित वेळेच्या आपण इथं घेऊ 5 मिनिटे, इथं सुद्धा आपण घेऊ उशिरा पोहोचतो. बघा आता प्रश्नामध्ये दोन्हीकडे उशिरा उशिराच पोहोचतोय. तर या प्रश्नाला कसं टॅकल करायचं आपण ते पाहू. आताच तसं तर मी तुम्हाला ट्रिक सांगितलेलीच आहे, तरी पण याचे ऑप्शन घ्या लिहून. 15 किलोमीटर अंतर असेल, 20 किलोमीटर अंतर असेल, 19 किलोमीटर अंतर असेल, काय 21 किलोमीटर अंतर असेल. चला ऑप्शन हे आहे, चला पाहू आपण. बघा पहिल्यांदी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाला तर तो किती मिनिटं लेट पोहोचतो, कारण की उशिरा पोहोचतो म्हणलं तर -11. ठीक आहे. नंतर 50 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाला तर 5 मिनिटं आता सुद्धा काय पोहोचतो तो सांगा. 5 मिनिटं आता सुद्धा तो लेट पोहोचतो, 5 मिनिटं लेट पोहोचतो. अंतर किती आहे माहित नाही. या दोघांचा लसाई जर काढला तर 200 किलोमीटरचं अंतर जर पकडलं तर याला लागतील 5 तास, याला लागतील 4 तास. इथं जर गॅप बघितला तर 1 तासाचा म्हणजे 60 मिनिटाचा आहे. आणि इथं जर आपण फरक बघितला तर आपल्याला माहिती आहे वजा वजा जर असेल तर आपण ओरिजिनल मॅथ मध्ये जे गणितीय क्रिया आहेत या दोघांची क्रिया आपण बेरजीची करतो, पण इथं आपल्याला वजाबाकी करायची आहे, म्हणजेच फरक बघायचा आहे. 11 मधून जर 5 गेले तर आपल्याला इथं माहिती आहे तर इथं किती येणार आहे तुमचे 6 येणार आहेत. तर फरक हे कितीचा आहे तुमचा 6चा येणार आहे. 6चा फरक येणार आहे. तर 60 मिनिटाचा फरक नसून 6 मिनिटाचा फरक आहे. त्याच्या किती पट आहे, वर 6 आल्या, वरची व्हॅल्यू खालील्या 60, 6 1 6, 6 1 6, 1/10. याचाच अर्थ हे 10 जर आपण हे अंतर पकडलेले हे 200 किलोमीटर नसून याच्या 1/10 पट आहे. तर हे 0 या 0 सोबत गेला तर हे अंतर येईल तुमचं 20 किलोमीटर. किती किलोमीटर आहे, 20 किलोमीटर. अजून एक लास्टचा घेऊ आपण बघा. इथं 10 किलोमीटर न गेल्यास 15 मिनिटं उशिरा पोहोचतो. त्याच्यानंतर जर 12 किलोमीटर वेगाने गेल्यास 5 मिनिटे उशिरा पोहोचतो. तर अंतर काय असेल, तर चला आपण इथं बघू 15 20, इथं घेऊ आपण 10 किलोमीटर, इथे घेऊ आपण 30 किलोमीटर. चला बघू बघ. इथं जर तुम्ही बघितलं तर 10 किलोमीटर प्रति तास जर वेगाने गेला तो तर किती मिनिटं लेट पोहोचायला, 15 मिनिटं म्हणजे -15. त्याच्यानंतर 12 किलोमीटर वेगाने गेल्यास 12 किलोमीटर वेगाने गेल्यास किती मिनिटं लेट पोहोचायला तो, -5 मिनिटं. ठीक. जर तुम्ही बघितलं तर याचा लसावी आपला अंतर असते, तर याचा लसावी 60 येईल. 12 पंचे 60, 60 किलोमीटर, तर याला लागतील 6 तास. याला 12 पंचे 5 तास लागतील. गॅप परत जे आलेला आहे आपला 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा गॅप आलेला आहे. इथं दोन्ही वजा वजा आहे, आपण गणितामध्ये बेरीज करतो, इथं वजाबाकी करा. 15 तून 5 गेले किती राहिले तुमचे 10. इथं 10 मिनिटाचा फरक पडेल. तर प्रश्न म्हणतोय 10 मिनिटाचा फरक आहे. 10 मिनिटं वरल्या, वरचा खाली लिहा 0 0 1/6. जर तुम्ही इथे 1/6 केलं तर 6 1 6 6 1 म्हणजे 6 1 6, तर 10 किलोमीटरचं अंतर निघेल. तर प्रश्नाचं उत्तर असेल 10 किलोमीटर. आता आपण थोडासा याच्यापेक्षा एक ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न घेऊ आणि त्याला आरामशीर आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा प्रश्न असा आहे, थोडा आपल्याला चेंज करावा लागेल प्रश्न. बघा प्रश्न घेऊ. 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघतो, तो ऑफिसला निघतो तर निर्धारित वेळेच्या आपण घेऊ इथं 11 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर तो 50 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित वेळेच्या 5 मिनिटे आपण इथं घेऊ 5 मिनिटे उशिरा पोहोचतो. तर घरापासून असं लिहायचं आता, तर पोहोचतो. तर आता इथं वाटल्यास एक व्यक्तीऐवजी एक बस द्या. एक बस
एक बस आपल्या घरातून असलेल्या 40 किलोमीटर तास वेगाने ऑफिसला निघते. बस घ्या वेळेच्या 11 मिनिटे उशिरा पोहोचते. जर 50 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित वेळेच्या 5 मिनिटे उशिरा पोहोचते. दोन्ही पण उशिरा उशिरा आहे. तर आपल्याला सांगायचं पोहोचते, तर त्या बसचा बरोबर वेळ किती, म्हणजे खरं ऍक्च्युअल ती किती वेळेत त्या ऑफिसला पोहोचायला पाहिजे हे आपल्याला ऍक्च्युअल वेळ काढायचा आहे. आणि याचे जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन बघा, 20 किलोमीटर प्रति तास म्हणजे 20 किलोमीटर, त्याच्यानंतर इथल्या 19 वेळ विचारला आपल्याला, 20 मिनिटे घ्या. आपल्याला अंतर नाही विचारले. इथं 19 मिनिटे घ्या, इथं 30 मिनिटे घ्या आणि इथं 35 मिनिटे घ्या. म्हणजे ती किती मिनिटामध्ये पोहोचायला पाहिजे. जर ती बरोबर वेळेत जर पोहोचली असेल तर तिला किती मिनिटामध्ये जायचं होतं असा प्रश्न आहे. थोडस आरामशीर आपण याला सोडू. बघा आपल्याला सेम तेच करायचंय. बघा 40 किलोमीटर प्रति तास वेगानं जर ती निघाली असेल तर प्रश्न असा म्हणतोय की ती निर्धारित वेळेच्या -11 उशिरा म्हणजेच 11 मिनिटे काय पोहोचते, उशिरा पोहोचते. ठीक आहे. जर तिने आपला वेग वाढवलाय तरी पण ती 50 किलोमीटर प्रति तास वेगाने गेली तरी आणखी सुद्धा ती 5 मिनिटं उशिराच पोहोचते. ठीक आहे, उशिराच पोहोचते. आपल्याला या दोघांचा ऍक्च्युअल किती अंतर हे माहित नाहीये, तर आपण यांचा लसावी पकडतो. लसावी जर पकडला तर 200 ही जर 40 ने गेली तर 0 4 5 5 तासात जाईल. ही गेली तर 0 कॅन्सल होईल, 5 24 4 तासात जाईल. बघा इथं वजा वजा आहे, याचा अर्थ आपण ऍक्च्युअल याच्यामध्ये बेरजेची क्रिया करतो पण इथं वजाची करायची आहे. तर याच्यातला फरक जे निघेल आपला 6 मिनिटे निघेल. किती मिनिटे निघेल? 6 मिनिट. पण इथला जर फरक आला आपल्याला तर इथला फरक आपला 1 तासाचा आहे. याचाच अर्थ किती मिनिटाचा आहे सांगा? 60 मिनिटाचा फरक आहे, 60 मिनिटेचा फरक आहे. पण आपला ऍक्च्युअल खरा फरक आहे ते 6 मिनिट. मग आपण याच्यासोबत याला कंपेअर कसं करणार? तर 6 मिनिटं आपण कुठे लिहित असतो? वर खालची व्हॅल्यू वर लिहितो, वरची व्हॅल्यू खाली लिहितो. तर 6 1 6 6 1 6 जे 1/10 याच्या 1/10 पट जे आलेले, तर आपलं अंतर सुद्धा 200 जे मानलेलं आहे हे नसून याच्या किती आहे सांगा? 1/10 पट आहे. म्हणजेच किती किलोमीटर आहे? 20 किलोमीटर अंतर आहे. अंतर झालं 20 किलोमीटर, पण प्रश्नामध्ये कुठेही आपल्याला अंतर विचारलेलं नाहीये. तर ऍक्च्युअल तिला किती वेळ म्हणजे खरा तिचा वेळ किती वेळात ती पोहोचायला पाहिजे होती जर निर्धारित वेळेत पोहोचलेली असेल तर ते प्रश्न आहे. तर बघा सगळ्यांना माहिती आहे जर वेळ काढायची असेल मला, तर वेळ काढायची असेल तर बरोबर माझं सूत्र आहे अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग, तर वेळ निघते. ठीक आहे, पाहू आपण. बघा 20 किलोमीटरचं अंतर आहे, 20 किलोमीटरचं अंतर आहे. जर ती बस 40 किलोमीटर वेगानं, आता मला पक्क माहित झाले मला 20 किलोमीटर अंतर जायचं, कारण की अंतर मी काढून घेतलेलं आहे. अंतर माहित असल्याशिवाय वेळ निघणार नाही. तर मला माहिती आहे 20 किलोमीटरचं अंतर जायचंय आणि 40च्या स्पीडनं मला जायचंय. जर मी 1 तासात 40 किलोमीटर जात असेल आणि मला 20 किलोमीटर जायचं असेल तर माझ्याकडे मला माहिती आहे 20 1 20 आणि 20 2 40, याचा अर्थ 1/2 म्हणजे अर्धा तास लागणार आहे. कारण की बघा तोंडी तोंडी आहे. जर 40 किलोमीटर 1 तासात जात असेल तर अर्ध्या तासात मी 20 किलोमीटर अंतर पार करत, याचाच अर्थ मी 30 मिनिटांमध्ये ते अंतर पार केलेलं आहे. पण तरीही मला 11 मिनिटं लेट झालेलं आहे, कारण की 40च्या स्पीडनं जाऊन सुद्धा मी किती मिनिटं लेट झालेलो आहे? तर 11 मिनिटं लेट झालेलो आहे. याचा अर्थ मी 11 मिनिटं उशिरा गेलोय. मला 11 मिनिटं आधी जायचं होतं जर बरोबर वेळेत जायचं असेल तर. याच्यामधून 11 मिनिटं तुमचे वजा करा तर तुमचे येतील 19 मिनिटं. म्हणजेच त्या बसचा जे निर्धारित म्हणजेच जे बरोबर वेळ जी असेल ती असेल तुमची 19 मिनिटं. आता हे लावलं याच्यासोबत जरी लावलं तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच निघतंय. तुम्ही वाटल्यास याच पद्धतीनं काढून पाहू शकता. जसं की एकूण अंतर 20 किलोमीटर आहे. जर 50च्या स्पीडने गेलो तर मी अंतर जर पाहिलं तुम्ही तर 2/5. आता 2/5 हे तास येतात, बरोबर आहे. 2/5 हे काय आले तुमचे तास. याला जर मला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर गुणिले 60 करावं लागेल. तर इथं 5 1 5 5 1 5 आणि 5 2 10 12 2 24, याचा अर्थ हे 24 मिनिटं झालेले आहेत.
जर 50च्या स्पीडने गेली तर ती 24 मिनिटात जाईल. किती मिनिटात जाईल ती? 24 मिनिटात जाईल. पण 24 मिनिटामध्ये जरी गेली तरी ती 5 मिनिटं लेट जाते. किती मिनिटं लेट जाते? 5 मिनिटं लेट जाते. म्हणजेच 5 मिनिटं तिला अगोदर जायला पाहिजे होतं जर बरोबर वेळ जात असेल तर. याच्यामधून तुम्ही जर 5 मायनस केले तर इथेही तुमचं उत्तर येईल 19 मिनिटं. पण एक्झाम मध्ये आपल्याला दोन्हीकडून काढायची गरज नाहीये. जे सोपं जाईल तिकडूनच तुम्ही एक साईडनं काढून त्याचं उत्तर देऊ शकता. बघा, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि नवीन व्हिडिओसह आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.